नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण पालेभाजी सेवन करावी का याविषयी बघणार आहोत. साधारणतः रोज पालेभाज्या खा, कच्चा पालेभाज्या खा, सलाड स्वरूपात पालेभाज्या खा, पालेभाज्यांचा ज्यूस प्या असा ट्रेंड सुरू आहे. मग आपण आयुर्वेदाचा विचार करूया की आयुर्वेदामध्ये पालेभाज्यांविषयी काय म्हटलेलं आहे. आयुर्वेदात पालेभाज्या ह्या निकृष्ट दर्जाच्या असतात असा स्पष्ट उल्लेख आणि पालेभाज्या सेवन करायच्या असतील तर त्या आठवड्यातून एक वेळेला जास्तीत जास्त 2 वेळेला सेवन करायला हव्यात असं म्हटलेलं आहे. आणि सेवन करत असताना कच्च्या स्वरूपात कधीही सेवन करू नये. पालेभाज्या ह्या पाण्यात चांगल्या उकळून त्यांना पिळून त्याची भाजी तयार करावी आणि अशी फोडणी घातलेली भाजीच सेवन करावी. म्हणजेच कच्चा भाजीपाला सेवन करू नये असे आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेले आहे. फळभाज्यांमध्ये गिलके, दोडके, कारले, भोपळा, गंगाफळ, सर्व प्रकारच्या कोबी, शेंगांच्या स्वरूपातील भाज्या या सर्व आल्या. सद्यस्थितीचा विचार करताना पालेभाज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फवारण्या केल्या जातात आणि या फवारण्या अत्यंत घातक असतात. फवारण्या केमिकल्सच्या असल्यामुळे मनुष्याच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे विष स्वरूपातील व्याधी निर्माण होतात. त्याच्या विकार, वंध्यत्व इत्यादी निर्माण होत आहेत. जर आपल्याला पालेभाज्या सेवन करायच्या असतील तर आपल्या घराच्या अंगणात, गच्चीवर, गॅलरीमध्ये आपण पालेभाज्यांची लागवड करू शकतो. ज्या वेळेला आपण आपल्या घरी पालेभाज्यांची लागवड करू त्यावेळेला आपल्याला निश्चित माहिती आहे की आपण यावर केमिकलच्या फवारण्या केलेल्या नाहीत. त्यामुळे त्या केमिकल फ्री आहेत आणि आपल्याला फरकही लगेच समजेल. आपल्या टेरेसवर, अंगणात जर आपण पालेभाज्या लावल्यात तर त्यांचा आकार आणि बाजारात मिळणाऱ्या पालेभाज्यांचा आकार आपल्याला ताबडतोब लक्षात येईल. बाजारात ज्या पालेभाज्या उपलब्ध असतात, उदाहरणार्थ मेथीच्या बाबतीत घेतलं तर त्याची पानं मोठी असतात. कोथिंबीर देखील बघा, कोथिंबीर देखील खूप मोठी असते आणि जर आपण आपल्या स्वतःच्या टेरेसवर याची लागवड केली तर त्याची पानं तितकी मोठी दिसणार नाही. म्हणजेच त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे केमिकल्स ची फवारणी न झाल्यामुळे त्या आपल्याला उत्तम स्वरूपात मिळतील आणि अशा प्रकारे आयुर्वेदानुसार पालेभाज्या क्वचित आपण सेवन केल्या, तसेच घरच्या घरी त्या तयार केल्या तर उत्तम. विशेष म्हणजे आजच्या जमान्यातील केमिकल पासून आपण निश्चितच दूर राहू शकतो. फळभाज्यांवर केमिकलच्या फवारण्या होत नाहीत असं नाही, परंतु पानांवर जी फवारणी होत असते ती अधिक प्रमाणात शोषण पानांमध्ये झाल्याने त्याचा प्रभाव जास्त पडत असतो. मात्र फळभाज्यांवर त्याचा प्रभाव हा कमी झालेला असतो. चला तर मग आजपासून आपण पालेभाज्या कमी करून फळभाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात करूया. नमस्कार.